करत भारतीय महिला संघानं पटकावलं सुवर्ण पदक। आणि आता आपण सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना। बुलढाण्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। नांदुरामधल्या मंडळ भागात मुसळधार पावसामुळे नुकसान झालंय। पावसामुळे या ठिकाणची शेती पाण्याखाली गेलेली आहे, तर तब्बल 125 घरांची पडझड झाल्याचंही दिसलंय। नांदुऱ्यातल्या महाळुंगी गावातील पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटलाय। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातनं आरक्षण मिळावं या मागणीसाठी सोलापुरातल्या कोंडी ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केलंय। आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आलाय। परभणीमध्ये डेमोक्रॅटिक युथ फेडरेशनच्या वतीनं कंत्राटी भरतीच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला। देशात बेरोजगारी वाढत असताना सरकार वाटेल तो निर्णय घेऊन सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करत असल्याचा आरोप डेमोक्रॅटिक युथ फेडरेशननं केलाय। महावितरणच्या गलथान कारभाराला कंटाळून बीडच्या नित्रूड गावातील नागरिकांनी रास्ता रोको केलाय। गेल्या 15 दिवसांपासून या गावात अनियमित विद्युत पुरवठा होत असल्यानं डीपी जळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। परभणी शहरामध्ये लाल सेनेच्या वतीनं कंत्राटी भरतीचा जीआर नाल्यांमध्ये टाकून निषेध आंदोलन करण्यात आलं। हा भरतीचा निर्णय लवकरात लवकर रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहायला हवं। विशेषतः पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचं म्हणजे समजलंच असेल तुम्हाला, असं सांगत त्यांना ढाब्यावर सुद्धा घेऊन जा असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये दिलेला आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या ऑडिओ क्लिपवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलंय। त्यांचा असा कोणताही उद्देश नाही असं फडणवीस म्हणाले। कार्यकर्त्यांमध्ये असलो की व्यंगात्मक बोलणं होतं तसं ते बोलत होते, त्यामुळे यावर आता जास्त बोलणं चुकीचं असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरूच आहे। खडसे हे अजित पवार गटात येण्यासाठी धडपड करत होते असा आरोप महाजनांनी केलाय। त्यांच्या या आरोपांना खडसेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। आपण सत्तेसाठी लांगुल चालन करणाऱ्यांमधले नसून शरद पवारांची एकनिष्ठ असल्याची टीका त्यांनी केली आहे। तर आपल्या गटात यावं यासाठी आपण थेट संपर्क साधतो, कुणालाही मध्यस्थ म्हणून घेत नाही असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसेंना दिलंय। कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी जालन्यातल्या भोकरदन तहसील कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी जीआरची होळी करत आंदोलन केलंय। परीक्षा शुल्क कमी करावं, पेपरफुटी प्रकरणातल्या आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी टीकास्त्र लागलंय। बॅनर लावून मुख्यमंत्री आणि मंत्री होता येत नसतं, मुख्यमंत्री व्हायचं असेल तर 145चा आकडा गाठावा लागतो असा टोला मंत्री अनिल पाटलांनी रोहित पवारांना लगावलाय। छत्रपती संभाजीनगरमधल्या बाभुळगाव इथल्या विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी अब्दुल सत्तारांनी जिल्हा परिषद शाळांना भेट दिलेली आहे। यावेळेला त्यांनी विद्यार्थ्यांसोबत मध्यान्ह भोजनाचा आस्वाद घेतला। शालेय पोषण आहार वेळेत दिला जातो का आणि शासनाच्या निकषांप्रमाणे ठरलेल्या दिवशी योग्य तो आहार मिळतो का याची माहिती सत्तारांनी घेतली आहे। नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एका व्यक्तीनं अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। शहरातल्या नावघाट मशिदीच्या जागेवर भाजप आमदार राजेश पवार आणि त्यांचे स्वीय सहाय्यक अतिक्रमण करत असल्याचा आरोप करण्यात आला। याबाबत तक्रार देऊन सुद्धा दखल न घेतल्यानं आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलाय। वर्ध्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहतायत। वायगाव बोरगाव मार्गावरचा पूल वाहून गेल्यानं या मार्गावरची वाहतूक आता बंद करण्यात आलेली आहे। बुलढाण्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आता पिकांना जीवदान मिळालंय। हवेत गारवा निर्माण झाल्यानं परिसरात धुक्याची चादर पसरल्याचं दृश्य दिसतंय। या धुक्यातनं वाट काढताना वाहन चालकांना मात्र मोठी कसरत करावी लागतेय। मुक्ताईनगरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय। यामुळे मोरझिरा, धामणगाव आणि मधापुरी परिसरातल्या शेतीला मोठं नुकसान झालंय। शेती खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आमदार चंद्रकांत पाटलांनी या नुकसानाची पाहणी करत पंचनाम्याचे आदेशही दिले।
हिंगोलीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. हिंगोली शहरासह सेनगाव, गोरेगाव, औंढा, नागनाथ या भागांमध्ये पाऊस झाल्यानं नदी नाल्यांना पूर आलेला आहे. लाख इथली मधोमती नदी दुथडी भरून वाहतीये. सोलापूर जिल्ह्यामध्ये यंदा पावसाचं प्रमाण कमी असल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे उजनी धरणातनं 5000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा या ठिकाणचा पाणी पुरवठा पुढच्या 10 दिवसांसाठी त्यामुळे सुरळीत होणार आहे. नागपुरात पूरस्थितीमुळे 5 जणांचा मृत्यू झालाय तर 5000 घरांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या संदर्भात तत्काळ मदत देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत. महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पंचनामे सुरू आहेत. नागपूरमध्ये आलेल्या पुरावरनं आता सत्ताधारी आणि विरोधकांदरम्यान आरोप प्रत्यारोप सुरू आहे. हाच आहे का नागपूरचा विकास असा सवाल ठाकरे गटातले खासदार संजय राऊतांनी केलाय. तर ज्यांनी नागपूरच्या विकासासाठी 1 रुपया सुद्धा दिला नाही ते आता पुराचं राजकारण करत असल्याचा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावलाय. नागपूरमधल्या पूरग्रस्त भागामध्ये 100 टन गाळ साचलाय. यापैकी 60 टन गाळ नागपूर पालिकेच्या घनकचरा विभागानं काढलेला आहे. तर परिसरात रोगराई होऊ नये यासाठी आता आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलेला आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरासाठी नवा दर्शन मंडप देवस्थान समितीला मिळाला आहे. मंदिरात शेजारी असणाऱ्या शेतकरी संघाचा ताबा देवस्थान समितीनं घेतलाय. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत हा ताबा घेण्यात आलेला आहे. मात्र शेतकरी संघाच्या सभासदांनी याला विरोध केलाय. त्यामुळे आता एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड शहरातल्या बहुचर्चित इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प अहवाल राज्य शासनानं स्वीकारलाय. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा 577 कोटींचा अहवाल राज्य शासनाला सादर केला होता. केंद्र सरकारनं मंजुरी दिल्यास लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार असल्याचा विश्वास व्यक्त होतोय. सिंधुदुर्गातल्या फोंडा घाटातल्या पिंपळवाडी इथं एका राहत्या घरी 10 फूट लांबीचा अजगर आढळून आला. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. सर्पमित्रांनी या अजगराला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलंय. रेल्वेमधल्या 1,500 फुकट्या प्रवाशांना 8.5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. रेल्वेच्या सोलापूर विभागानं ही कारवाई केली आहे. प्रमाणाहून जास्त सामान घेऊन जाणाऱ्या 615 प्रवाशांवर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 4,05,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. वर्ध्यातल्या आर्वी तालुक्यात शेकडो हेक्टरवरच्या सोयाबीनचं नुकसान झालंय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर आता सगळे चाकरमानी मुंबईकडे परतण्याच्या वाटेवर आहेत. मात्र परतीच्या प्रवासात त्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय. रत्नागिरीतल्या दापोलीत परतीच्या वाटेवर असणाऱ्या मुंबईकरांना बस वेळेत न लागल्यानं रात्रभर बस स्थानकात जागून राहण्याची वेळ आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या सोयगाव इथल्या दुर्गम भागात वसलेल्या तिखी आणि उमरविहिरे शिवारात कंत्राटदाराचा आणि बांधकाम प्रशासनाचा सावळा गोंधळ सुरू असल्याचं समोर आलेलं आहे. पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यकता नसताना सुद्धा त्यात लहान पाईपलाईन टाकण्यात आली. यातून पाणी निघत नसून उलट्या प्रवाहामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचंच नुकसान होत आहे. चाळीसगाव बाजार समिती ही 3 जिल्ह्यांच्या सीमेवर असणारी बाजार समिती आहे. कांदा लिलावाचे कामकाज मोठ्या प्रमाणावर इथं सुरू असतं. शासनानं कांद्यावर 40% निर्यात शुल्क लावल्यानं इतर जिल्ह्यांमधील बाजार समित्यांमधला कांदा लिलाव व्यापाऱ्यांनी बंद ठेवला आहे. मात्र चाळीसगाव बाजार समिती शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन तसंच व्यापाऱ्यांनी बाजार समितीमधला कांदा लिलाव सुरूच ठेवलेला आहे. पुण्यातल्या आंबेगावमध्ये वडगाव काशिमबेग इथं गणेशोत्सवाच्या निमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. मंगळवारपर्यंत बैलगाडा शर्यतींचा थरार नागरिकांना अनुभवता येणार आहे. या शर्यतीसाठी तब्बल 730 बैलगाडा मालकांनी नोंदणी देखील केली आहे. धाराशिव बस आगारानं 126 बसेस आणि 10 इलेक्ट्रिक बसेसची मागणी करून बस आगारांना बस मिळालेल्या नाहीत. वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करून सुद्धा नव्या बस मिळत नसल्यानं आगार कर्मचारी सुद्धा हतबल झालेत. लवकरात लवकर बस उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशांसह कर्मचाऱ्यांनी केली आहे. नागपूर शहरामध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या पंचनाम्याला सुरुवात झाली आहे. जिल्हा प्रशासनासोबत पालिका प्रशासनाचे कर्मचारी सुद्धा नुकसानाचा आढावा घेत आहेत. नाग नदीच्या पुरामुळे शहरातल्या ज्या घरांमध्ये पाणी शिरलं आणि नुकसान झालंय त्या घरांचे पंचनामे सुरू आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देत बाप्पाचं दर्शन घेतलं. सर्वांच्या जीवनातलं विघ्न दूर कर, सर्वांना सुख समृद्धी लाभू दे अशी प्रार्थना त्यांनी बाप्पाकडे केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया जिल्ह्याचा दौरा केला। यावेळेला त्यांनी शहरातल्या सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। प्रफुल्ल पटेल यांनी अनेक मंडळाच्या ठिकाणी जात बाप्पाची विधिवत पूजा केली आणि त्यानंतर ते पुढच्या प्रवासासाठी निघाले। मावळ तालुक्यामध्ये यावर्षी नवनाथ भेगडे यांच्यासह त्यांच्या परिवारानं गणपती बाप्पासाठी चांद्रयान 3चा देखावा साकारलाय। विक्रम लँडर समोर बाप्पा उभे राहिल्याचं यात दिसून आलेलं आहे। टाकाऊ वस्तूपासून हा देखावा साकारण्यात आलेला आहे आणि हा देखावा पाहण्यासाठी आता गर्दी होतीये। न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयातल्या बाप्पाचं दर्शन आतापर्यंत अनेक सेलिब्रिटी आणि राजकारण्यांनी घेतलेलं आहे। राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी सपत्नीक न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाचं दर्शन घेतलं। यावेळेला त्यांनी आरती करत मनोभावे प्रार्थना देखील केली आहे। माळशिरसचे आमदार राम सातपुतेंनी गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या। यावेळेला त्यांनी बाप्पाची आरती करत कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय। महिलांशी संवाद साधत त्यांनी महिलांच्याही अडचणी जाणून घेतल्या। विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्यावर विशेषाधिकार भंगाची कारवाई करण्याची मागणी नितेश राणेंनी केली आहे। त्या संदर्भात त्यांनी विधिमंडळ सचिवांना पत्र लिहिलंय। लोकशाहीच्या हितासाठी या प्रवृत्तीला मुळासकट आळा घालण्याच्या अनुषंगानं त्यांच्या बोलण्यावर तत्काळ बंदी आणणं गरजेचं असल्याचं सुद्धा नितेश राणेंनी आपल्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं उद्दिष्ट असल्याचं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय। तर महायुतीत 11 घटक पक्ष ताकदीनं लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सपत्नीक साईबाबांचं दर्शन घेतलंय। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर कोणतंही संकट येऊ नये अशी प्रार्थना त्यांनी साईचरणी केलेली आहे। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकार मदत करेल असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। अंतरवाली सराठी गावात मराठा आरक्षणासंदर्भातली महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। मनोज जरांगे पाटलांनी आंदोलकांसोबत चर्चा केली आहे। तर आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं। 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर पाहूया 36 जिल्ह्यांच्या बातम्या। मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटात 2 कार्सची समोरासमोर धडक झाली आहे। या अपघातात 2 जण गंभीर जखमी झालेत। जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं आहे। अनिल देसाई सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया। करण्याची गरज नाहीये आणि ज्यावेळेला हे मुद्दे आम्ही तुम्हाला कटाक्षाने आणून देतोय 29 आणि 30 जूनच्या दरम्यान देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथ शिंदे हे गव्हर्नरना भेटले, राज्यपालांना भेटले, राज्यपालांना भेटून नंतर ते शपथ त्यांचं हे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या। या गोष्टीला एव्हिडन्सची गरज नाही आहे, कारण ते आहे, झालंय, ते मानतायत, ते मुख्यमंत्री झाले। त्यामुळे दॅट इज ऑल्सो डिस्क्वालिफिकेशन अट्रॅक्ट्स टू दॅम अंडर 21A 21B या गोष्टी 21B सभागृहामध्ये 21A ची जी काही तुमचं जे काही बिहेवियर असतं किंवा तुमचं जे काही कृत्य असतं, तुमच्या जे काही कृती असतात त्या पक्षाच्या असलेल्या चौकटीचं उल्लंघन करणाऱ्या म्हणून असतात। त्याचं 10th शेड्यूलमध्ये उल्लंघन केल्यानंतर त्याचं अपात्रता याच्यामध्ये येऊन फसतं। ह्या गोष्टी मुद्दे त्यांना दिलेले आहेत आणि त्या मुद्द्यांवर कुठलाही एव्हिडन्स लागत नाही आणि एक्झॅक्टली त्या मुद्द्यांवरच आपलं डिसिजन अपेक्षित आहे। ते डिसिजन तुम्ही कुठचंही पुढची वेळ न दवडता लवकरात लवकर तुम्ही फायनल निर्णय घ्या, अशा प्रकारचं आम्ही आज आपलं निवेदन तिथे केलं। त्यांच्या पक्षाच्या याने त्यांचं निवेदन हे होतं, आम्हाला हे मिळत नाही आहे, हे नाही आहे। यावरही काही नियम सांगण्यात आले, सांगून झालं की हे खऱ्या अर्थानं स्पीकर्स ऑफिसला ज्या वेळेला आम्ही हे सबमिशन करतो, स्पीकर्स ऑफिसकडनं हे देणं हे क्रमप्राप्त असतं। त्याच्या पलीकडे जाऊनसुद्धा आम्ही आपल्या पद्धतीनं प्रत्येकाला मिळेल याची व्यवस्था केली, परंतु कुठेतरी लांबवत नेणं, याला विलंब लावणं, दीर्घकाळ हे खेचत राहणं आणि त्यामधून काहीही निष्पन्न न झाल्यामुळे आपण सुखरूप राहणं, हे सुखरूप राहण्याचे हे अशा प्रकारचे प्रयत्न तिथे करताना जे काय आम्ही आज त्यांच्या समोर आणून दिलं आणि आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा की या प्रक्रियेबाबत कशा रीतीनं रिझनेबल टाईम हा ओलांडून गेलेला आहे, रिझनेबल टाईमच्या पलीकडे आपण जातात आणि आपल्याकडनं कृती अपेक्षित आहे, निर्णय अपेक्षित आहे, हे जे सांगितलं त्याच या प्रक्रियेबाबत कशा रीतीनं रिझनेबल टाईम हा ओलांडून गेलेला आहे,
रिझनेबल टाईमच्या पलीकडे आपण जातात आणि आपल्याकडनं कृती अपेक्षित आहे, निर्णय अपेक्षित आहे, हे जे सांगितलं त्याच गोष्टी आम्ही सांगितल्या. समोरून त्यांनी तेच हे लावलं की आम्हाला रिप्लाय देणं आहे, आम्हाला एव्हिडन्स दाखवायचा आहे, आम्हाला हे करायचं आहे, ज्याच्यामध्ये आता मी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी कुठच्याही एव्हिडन्सची गरज नाही. सरळ सरळ ओपन ॲडव्होकेट राहुलजी नार्वेकर जे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे स्पीकर म्हणून याच्यामध्ये ट्रायब्युनलचे अध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत, ते याबद्दलचा निर्णय लवकरच देतील आणि संपूर्ण महाराष्ट्रातला नव्हे तर देशाला अपेक्षित असणारा याच्यामधला निर्णय हा घटनेच्या 10व्या परिच्छेदामध्ये जे लिहिलेलं आहे त्याला अनुकरण देतील. त्याचा प्रोसेस ठरवणं, त्याचं सगळ्या गोष्टी ठरवणं हे आज त्यांनी हे केलेलं होतं की याचा कशा रीतीने प्रोसिजर कशा रीतीने जाईल, कारण ते सगळं सुप्रीम कोर्टाला देणं गरजेचं आहे. सुप्रीम कोर्टाने त्या गोष्टी मागितलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे ते देतील आणि पुढचा प्रोसेस जो आहे हा लवकरात लवकर यावर कार्यवाही होईल आणि महाराष्ट्राला देशाला असलेला अपेक्षित निर्णय. ते बाकी काय म्हणतायत, कोण कुठची बाजू मांडताय याच्याशी आपलं हे नाही आहे. ज्या गोष्टी ट्रायब्युनल, ज्या गोष्टी सर्वोच्च न्यायालय याच्यामध्ये ज्या दायऱ्यामध्ये येतात तिथे चाललेला जो काही आर्ग्युमेंट आहे, तिथे चाललेलं जे काही आपण कारण मीमांसा आहे त्याचं हे मी हे केलेलं आहे. कोण काय म्हणतं यामधनं प्रत्येकानं केलेला आपापला अभ्यास असतो, त्या अभ्यासात कोण कमी पडत असेल तर त्यांनी अभ्यास करावा चांगल्या रीतीने आणि याबाबत 13 ऑक्टोबरच्या यापर्यंत क्लबिंग ऑफ ऑल ऍप्लिकेशन्स या काही याचिका होत्या, त्याचं हे करण्यासंदर्भातली दिलेली ती लिमिट होती, टाइम लिमिट होतं. पण त्याच्या अगोदरच ज्यांनी सगळ्यांनी बऱ्याचशा यांनी त्याचे रिप्लाय फाईल केलेले आहेत आणि तेच आज ट्रायब्युनलला आपण समोर आणून दिलं आमच्या वकिलांनी की रिप्लाय आलेले आहेत आणि त्या रिप्लाय आल्याप्रमाणे तुमच्यासमोर हे आम्ही तुम्हाला हे देत आहोत की या मुद्द्यांवरच हे संपूर्ण ही चौकट राहणार आहे आणि या चौकटीच्या पलीकडे दुसरा कुठचाच निर्णय ना सुप्रीम कोर्टाला अपेक्षित आहे ना आपण आपल्या दायऱ्यामधनं हेच देणं अपेक्षित आहे आणि ते लवकरात लवकर द्यावं. सर, संभाव्य वेळापत्रक देण्यात येणार होतं, ते देण्यात आलेलं आहे का किंवा ते कधीपर्यंत? त्याचीच आखणी, त्याचंच सगळं हे प्रोसेस जो काय आहे पुढचा कशा रीतीने होईल त्याचं हे करतायत. त्यांनी सांगितलं, शेवटी त्यांनी हे केलं की आम्ही हे दोन्ही प्रश्न दोन्ही यांना दिले तर आपण दिलेलं हे एकदम स्पष्ट होतं, जे समजावून सांगितलं. त्यांनी सांगितलेला जो काही भाग होता त्यांच्या वकिलांनी तोही तुम्हाला सांगितला. ते ऐकल्यानंतर स्पीकर म्हणाले की असं दिसतंय की तुम्ही दोघं त्या प्रोसिजरवर पुढच्या